विकासाच्या ढोलाचा फुगा फुटला। पंचवार्षिक निवडणुकीनंतरही जयसिंगपूर वार्ड क्रमांक 7 मधील वडार गल्ली मूलभूत सुविधापासून वंचित। नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत। जयसिंगपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असल्या तरी निवडणुकीत दिलेल्या विकासाच्या आश्वासनाचा प्रत्यक्षात मात्र मागमूसही दिसत नसल्याचे चित्र वार्ड क्रमांक 7 मधील वडार गल्ली येथे समोर आले आहे। नगरपालिकेच्या विकासाच्या वल्गनापलीकडे वास्तव मात्र पूर्णपणे वेगळे असून वडार गल्ली आजही मूलभूत नागरी सुविधापासून वंचित असल्याचे विदारक वास्तव उजेडात आले आहे। या गल्लीतल्या बहुतेक गटारी 20 ते 25 वर्षापासूनच्या अगोदरच्या असून त्या पूर्णतः मोडकळीस आलेल्या आहेत। अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असून त्यातील घाण साफ केली जात नाही। याबाबत नागरिकांनी नगर परिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता गटारी फार जुन्या आहेत, नवीन बांधाव्या लागतील, आमचे खोरे सुद्धा आज जात नाही असे बेजबाबदार उत्तर देण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। याच वडार गल्लीत असलेल्या सामूहिक शौचालयासमोर गेल्या कित्येक महिन्यापासून कचऱ्याचा ढीग साचलेला असून तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यातच गल्लीत अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण पीसीसी न झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण परिसर चिखलमय होत असून या घाणीतून वाट काढत जीवन जगण्यास वडार समाज मजबूर झाला आहे। ही परिस्थिती केवळ दुर्दैव नसून स्थानिक नेत्यांच्या हलगर्जीपणाची आणि तथाकथित विकासाच्या दाव्याची पोलखोल करणारी आहे। ज्या वडार समाजाच्या नावावर आणि पाठिंब्यावर काही स्थानिक नेते राजकीयदृष्ट्या पुढे गेले त्याच समाजाकडे आज पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा तीव्र संताप व आरोप नागरिकांमध्ये केला जात आहे। निवडणुकीच्या काळात मात्र शहरातील वडार समाज आमच्या पाठीशी आहे अशी जाहीर मिरवणूक करणारे नेते निवडणुका पार पडताच या समाजाला वाईट टाकल्यासारखे वागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। वडार समाजाला न्याय मिळणार का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे। स्थानिक नागरिकांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले, वडार समाज शांत आहे म्हणजे कमजोर नाही। येणाऱ्या काळात हा समाज आपल्या मतदानाच्या माध्यमातून योग्य तो धडा शिकवेल। त्यामुळे आता तरी नगरपालिकेने व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी विकासाचा खोटा ढोल थांबवून वडार गल्लीतील मूलभूत प्रश्नावर तातडीने ठोस कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकातून होत असल्याची दिसून येत आहे। अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा। चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका।